केंद्र शासनामार्फत कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचा दावा यामध्ये केला जातोय। सोमवारपासून म्हणजे दिनांक 16 डिसेंबर पासून या योजनेअंतर्गत विशेष मोहिमेला राज्यभरात सुरुवात करण्यात येणार आहे। या मोहिमेत गावनिहाय शिबिरांचं आयोजन देखील केलं जाणार आहे। उसाचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना होत आलेला असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी उसाचा दर अजूनही जाहीर केलेला नाही। ऊस दर जाहीर करण्याबाबत कारखानदार गप्प असून शेतकऱ्यांना मात्र यावर्षी किती दर मिळणार याबाबत प्रतीक्षा आहे। जिल्ह्यातील कांद्यांचा आगर समजल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यातील पश्चिमेकडील भागात नोव्हेंबर पासून सर्वत्र उन्हाळी कांदा लागवडीची धावपळ सुरू असताना मान्सूनोत्तर पावसाने हजेरी लावल्याने शेतात चिखल व लागवडीसाठी तयार केलेल्या सरी आणि वाफे सपाट झाल्याने उन्हाळी कांदा लागवड लांबणीवर पडली असून शेतकऱ्यांना शेतीच्या दुबार मशागतीसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। मागील पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात आजपर्यंत रब्बीमध्ये 3,10,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। यात सर्वाधिक 2,25,000 हेक्टरवर हरभरा पेरलाय। रब्बीतील यंदाची पेरणी सरासरी क्षेत्राच्या 138% झाली आहे। सध्या जिल्ह्यात गहू ज्वारीची पेरणी सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। जिल्ह्यातील पूर्व भागात प्रामुख्याने मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यातील शेतकरी कापूस लागवडी करतात। यंदाही मोठ्या प्रमाणावर लागवडी आहेत, मात्र पावसामुळे नुकसान होऊन उत्पादन घटल्याची स्थिती आहे। एकीकडे उत्पादनात फटका तर दुसरीकडे कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। कृषी उत्पादनात केवळ फळे भाजीपाला यावर सीमित न राहता पुष्पशेती देखील शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन आणि स्थैर्य देतात। फुलांचा केवळ धार्मिक उपयोग नाही तर आता राजकीय कारणांबरोबरच सजावटीसह विविध कारणांसाठी फुलांचा वापर वाढलाय। यामुळे पुष्प संशोधन संचालनालय बाजारपेठेच्या गरजेनुसार विविध वाण विकसित करतात। त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय। या संशोधन संस्थेचा फुलशेतीत मोठं योगदान असल्याचं गौरवद्वार परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी काढले। पीएम किसान योजनेचे 6,000 रुपयांऐवजी 12,000 रुपये करा आणि शेतकऱ्यांच्या दीर्घकाळातील कर्जावरील व्याजदर हे 1% कमी करा। या मागण्यांसोबतच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 0 प्रीमियम आणि कृषी निविष्ठावरील जीएसटी कपात अशा विविध मागण्या केंद्रीय पूर्व अर्थसंकल्पीय बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शेतकरी नेत्यांनी केल्यात। फुले ऊस 15,006 या नवीन वाणाचे ऊस उत्पादन व साखर उत्पादन अधिक आहे। क्षार जमिनीमध्ये या वाणीची उगवण क्षमता देखील चांगली आहे। हा वाण जाड, उंच वाढणारा, न लोळणारा, पाचट सहज निघणारा, पाचटावर पूस नसणारा आणि काणी रोगास प्रतिकारक आहे।